सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय. मित्रांनो, सर्वांचा झाला का चहा पाणी वगैरे? सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मित्रांनो, आज आपण आहे ना सीताफळ आणलेलं आहे खाण्यासाठी. तर गावाकडं कसं असते, विकत घ्यायची गरज नसते आणि कुठेही शेतामध्ये गेलं की आपल्याला किती एक सीताफळं भेटतात. पण सिटीमध्ये तसं नाही ना. सिटीमध्ये राहिल्यानंतर सर्व विकतच घेऊन खावं लागते. मग तसंच आता खूप वर्ष झालं आता मला खेडेगावामध्ये नाही ना, मी सर्व आता सिटीमध्येच हे करायला लागलं. मुलाचं शिक्षण, माझं काम पण, त्यामुळं मी आता माझी इच्छा झाली. सीताफळ एवढे छान छान दिसायला लागले होते ना की म्हणलं आज सीताफळ घेऊन जावं. मग मी काय केलं, 120 रुपये किलो भाव बघा ना. आणि खेडेगावामध्ये काय किती फुकट खा टाकून देतात. आम्ही सुद्धा केले लहानपणी आहे ना. असं सीताफळ असं पायानं तुडवले, फेकून दिले, थोडं मोठं मोठं खायचं. तर आज त्याच गोष्टी ज्या आहे ना आम्हाला हे व्हायला लागली, भास व्हायला लागली की म्हणते आपण लहानपणी जे माज केला ते आता माज दिसून यायला लागला आहे. कारण आपण विकत घेऊन खातोय ना, आता त्याच्यामध्ये माणूस त्या बियाला जरी चिटकून असलं तरी माणूस ते खातो. अशी परिस्थिती झाली आहे. त्याच्यासाठी मित्रांनो, कधी बी जर कोणते जर फळ मिळालं ना, आवडीनं खायचं, मनसोक्त खायचं, एन्जॉय करायचा आणि कोणत्या गोष्टीचा माज नाही करायचा. बघा, मला तर एवढं कळते, आत्ता मला कळून चुकायला लागले. कारण जे खेडेगावामध्ये गोष्टी ओरिजिनल आणि चांगलं फुकटमध्ये भेटतात, त्या गोष्टी आज इथं शहरामध्ये आपल्याला विकत घ्यावं लागलं. तर चला तुम्हाला दाखवतो मी सीताफळं. भगवान बरं असं ग होत रमाईचं नांदन माय. तर मित्रांनो, हे बघा सीताफळ मोठे मोठे आहेत. पिल्ल्याच्या नावचं एक, परीच्या नावचं एक, त्याच्या मम्मीच्या नावचं एक, सर्वांचं एक एक, म्हणजे 1 किलोमध्ये 4 बसलेले आहेत. तर मित्रांनो, चौघाचे 4 आहेत सीताफळ. तर मोठं कोण खाणार, बारकं कोण खाणार? आणि आमच्या परीला आहे ना सगळ्यात छोटं द्यायचं आहे. देवगतला छोटं नाही नाही, मोठं माझ्या नावचं आहे. जे घरात मोठं आहे त्याला मोठं, आणि मम्मीला 2 नंबरचं, कारण ती 2 नंबरला मोठी आहे आणि 3 नंबरला भया मोठा आहे. बरं का भया? हां, तुला 3 नंबरचं आणि मी 1ल्या नंबरचं. मित्रांनो बघा, अशी सीताफळ आहेत. आणि गावाकडं याची किंमत 0 आहे, 0. लोक आता याची लागवड पण करायला लागलेत सीताफळाची. पहिलं उकिरड्यावर उगवले तर त्याला उपडून टाकत होते, घरासमोर उगवले तर उपडून टाकत होते. आणि आज हा सीताफळ ठेवा 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 खाली घ्यायला लागले, जस्त्यानं घ्यायला लागले एक 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 एक. तर मित्रांनो, सर्वांना एक एक घ्यायला लागले. तर तुम्ही पण खावा, तुम्ही पण आनंद घ्या आणि आम्हाला पण सांगा. आणि तुम्हाला एक खुशखबरी द्यायची आहे. आपल्याला बाबासाहेबांमुळे आहे ना खूप मोठं काही आपल्याला यश मिळालेलं आहे. त्याचा व्हिडिओ मी नक्कीच अपलोड करणार. तर तुम्ही पण सर्वांनी ध्यान देऊन आणि पूर्ण व्हिडिओ बघायचा आणि आजचा पण व्हिडिओ पूर्ण बघायचा. बाय बाय. सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. आणि कसा वाटला काय नाही मला नक्की कमेंट करा. ओके, बाय.